ते सालकर मामाला आणायचंय. त्यांनीच आपले ना मुन्ना आणि खुन्नची ना येसन टोकली म्हणजे ना टोकली त्याला हे काय त्याला टाकली होती. डॉक्टरने मी ना आपली एक्सटेंड पाईप मागवलाय. ह्याला एक्सटेंड करता येईल ना एवढा. हे जवळपास 6 मीटरचा म्हणजे 18 फुटाचा झाला. यू भंडारीचे मालक हरीश दादा भंडारी या 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 हरीश भेटला होता इंस्टाग्रामवर. काय बघितलं मी तुला तो झाडाला चांगला बांधून टोकायला लागेल. चल असं तो ऐकणारच नाही मला. चल नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण ना एक 7:30 वाजलेले आहे. आपल्याला ना ते सालकर मामाला आणायचं आहे. त्यांनीच आपले ना मुन्ना आणि खुन्नची ना येसन टोकली म्हणजे ना टोकली त्याला हे काय त्याला टाकली होती. मग त्यांना बरोबर अंदाजे येसन टाकायचा नाही का, आम्हाला कुणा कळत नाही पोरांना. त्याच्यामुळे त्यांना बोलतो आम्ही आपलं बी मला ना येसन टाकून द्यायचे. आज डॉक्टरने मी ना आपली एक्सटेंड पाईप मागवलाय. ह्याला एक्सटेंड करता येईल ना एवढा. हे जवळपास 6 मीटरचा म्हणजे 18 फुटाचा झाला. आता पूर्ण सगळ्या कोपऱ्यामध्ये फिरता येईल आपल्याला. एवढा पाईप आणलेला आहे मी. तो समथिंग पडला मला तर साधारण 1340 रुपयाला. आणि पोर्टरवाल्याचे 200 रुपये, 199 रुपये. बरं जाऊ दे. आपली येसन ठोकायची ती आता मामाला घेऊन यायला लागेल. आणि 4-5 जण लागतील पोरं. एक दोघांचं काम नाही याला धरायचं. हे पुला अपदा करणार आहे आमची. पण तयारीच राहून याला ठोकायला लागेल. पहिल्या पाईप बघतो किती फुटात आहे, बरोबर आलाय का नाही व्यवस्थित. सेपरेट ठेवायची गरज नाही कुठं कुठं संपली गोष्ट सेपरेट ठेवा. त्या मशीनचा तोच प्रॉब्लेम होता आपल्याला. जवळपास नाही का 8 वाजल्यात. तर आहे ना नेमकं ते सालकर मामा नाही ठोकायला त्याला बघू. रितेश मला मी ठोकितो. मग त्याला पोर येतील दवर जमा होतील सगळी. त्यानंतर परत गोठ्यावर जायचं. मग त्याला चांगला बांधून मग ठोकायला लागेल नियसन. त्यांनाच माहिती, मला तर नाहीच ठोकता हवा. हॉटेल चक्कर मारू संतोष राजाला आहे. सेटा बॉक्स आहे का आमचं चालणार राहू. त्याचं आहे ना कस्टमर केअरला फोन लावून ते इश्यू सॉल्व करावा लागणार आपल्याला. आकाश शेठ बघतो फोन करून. किती महिन्यासाठी? संतोष शेठ पॅक होऊन आलाय. थंडी लागते वाटतं. अरे दिलाव की आता जाळ. काल गरम होत होतं, काळ जाळावा तुम्ही. आज गार लागायचं तुम्ही लावी ना. कस्टमर नाही आत्ता. ठीक आहे, 8 वाजले आता नाही का. युजली नाही 7:30 8 8:30 नंतरच कस्टमर खरं बेस केलं चालू होतं आमच्या इथं. सेटा बॉक्सचा डबडा आहे ना ते ना पेटीएमचं ते बिघडलंय. ते कुठवलं काय माझ्या यांनी राव. त्याला चार्जिंग लावला 10नी नाही होय. जाळ लावला आम्ही मस्त. गार सुटले आज राव. काल गार नव्हतं, काल लावला होता यांनी. आत्ता लावला यांना मी. हो हे आपल्या ना बिझनेस ॲपचं हे पेटीएमचं डबडं आहे चाला ना. ट्रान्झॅक्शनच आहे ना मुळात. 10,000 रुपये. त्यानंतर काहीच नाही आलं. कस्टमर केअरला फोन लावला ते म्हणते ओके सगळं. आणि पेमेंट होत नाही. बघायचं का पेमेंट करून दाखवतो. काय प्रॉब्लेम झाला असं नाही व्हायला पाहिजे ना. तर 10 रुपये पाठवले ना. पुढं याच्या बघ ना काय आता. याच्या प्रोसेसिंगला पडलं वाटतं. रिसिव्ह UPI प्रोव्हायडर इज करंटली फेसिंग टेक्निकल इश्यू. टेक्निकल इश्यू सांगतो रे भाऊ. आणि तू म्हणतो ना याच्यावर करा. हे बघ याच्यावर करून बघू आपण. याच्यावर 10 रुपये पाठवतो. हे बघ काय ते टेक्निकल इश्यू सांगणार. घे काय राव. हे दाखवा ना मग. हे दाखवा ना. तू कर परत करता नाही तर परत प्रॉब्लेम नको. म्हणला
असं काय असं व्हायला लागलं राव कर की आता 2 मिनिटं भाऊ यायला ऐकू नका 2 मिनिटं लगेच गुप्त धंदा विषय काय मग आता काय त्याला तरी काय बघ होईन आता मस्त जाळावला त्याने ते ना टेक्निकल प्रॉब्लेम होते स्कॅनर सांगतोय बाकी याला नाही काय प्रॉब्लेम हे चालतंय झालं का भाऊ याला लांब ठेव बघ दादा 100% चार्जिंग यायची यू भंडारीचे मालक हरीश दादा भंडारी या 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 हरीश भेटला होता इंस्टाग्रामवर काय बघितलं मी तुला कधी तो जाळ धरून पेट घेतला तू इंस्टाग्रामवर टाकला हरीश नाही नाही नाद करणार आहे हरीश हरीश चमकणार 100% नाही 200% होणार फक्त त्याच्या आधी आम्हाला जेवण तर संपायच्या आधी यार ते पेटीएमचा डबडा आमचं चालत नाही आणि ते मागलं चालतंय का बरं माणसं नाही चालत पुढचं चालतं हा ते पुढं चालतं ना ते पुट्ट्याचं आणि ते बॉक्सचं डबडा आहे ना त्या स्कॅनतून चालत पेटीएमचं आहे का फोन पे पेटीएमचं आहे पेटीएमलाच आहे ना फोन पेला आहे का वेगवेगळं असते का फोन पेचं बसवायचं का मग आता त्यांनी ते दिलं आम्हाला आणि काय करायचं आता परत दहा वेळा चेंज करता येतं का तो करायला लागेल तो फायदा होत असेल तर करा बरं काय तेव्हा तो व्हायलाच पाहिजे फायदा लॉस होईल ना 300 काय लॉस होईल किती 308 फ्री महिन्याला 1 रुपये फ्री महिन्याला 1 रुपयाच कटतो हा हे पण काय पैसे नाही लागत ते बघ, मग रिचार्जचे पैसे लागते सिम कार्ड असते ना त्याच्यात हा का याला तसं नाही काही यात सिम कार्ड नाही 2,000 years later. घ्या संतोष शेट गाडी चला ए चौकात चहा प्यायला आलतो आम्ही इथं चहा बी घेतला घरी जायचं मला वास राव ना येसन टोकायचेत ना तरी त्या लावणार रे त्याला आहे ना सगळं सामान गोळा केलेलं आहे आम्ही पहिलंच ते यायले फुसुडी बिसुडी सगळं आहे फुसुडीच म्हणतोय ते येसन बिसन बाकीचे लागते ते सगळं सामान आहे वर पण आहे तिथं आता गोट्यावरती मी हॉटेलवर आलो होतो बराच वेळ बसलो शेखर बिकन भंडारी हरीश भंडारी येऊन आलता बसलो बिसलो आणि मग संतोष शेट काय छाप्याला कडकडे आपला गाडाकडे मागून आहे ते नाही लागे आपला चुम्मादी संतोष शेठ किती वाजता आला तू हा हा जाऊ का संतोष शेठ विप्लव अरे काय घाशी तो उबळ काढलंय ते किती दिवस झाले त्याला असं जुलाबच होतात 7-8 दिवस झाले असतील मोकळ्या पुढं आणला बसून त्याला दिसत होते काडब्या पण तयार झाला का नाही हा वगैरे ते करता येईन का एक काम कर ना आपलं ते हे बरं मेटल डिटेक्टर आपलं ते त्यात चेक करायचा लोखंड अरे ते नको मारुती 4,500 रुपयाची आपली सस्त्यामध्ये मशीन संग खेळणं फक्त तू बकरी खातो फक्त मारितोय तो बकरे नाही आता काय लात खाऊ इकडं मी करतो हे तर एवढं काढ चल आपला जुलाब झालं नाही ना याला येसन टाकायचीत ना ती येसन आम्ही नाही बुडवलो त्याला अशी त्याला येसन बुडवायची आता एक रात्रभर आणि उद्या याला आहे ना मामा ठोकीन मग आता सालकर मामालाच बोलवायचा तेच बरोबर ठोकीन आम्हाला एवढा अनुभव नाही परत त्याला प्रॉब्लेम व्हायचा काय आणि बावटेल याला नंतर झाडाला बांधायला आणि तिकडं त्या साईडला माग झाडाला चांगला बांधून ठोकायला लागेल चल तसं तो ऐकणारच नाही आम्हाला चल
मका टाकून देतो